मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर अजून सुद्धा जागा वाटपाचा तिढा कायम आहे आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि राज ठाकरेंमध्ये बैठक सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे बैठक झाल्यानंतर सुद्धा उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे इच्छुकांनी शिवतीर्थावरती गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली, यानंतर अजून सुद्धा जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये। जागा वाटपाचा तिढा अजून सुद्धा कायम दिसतोय आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। या महत्त्वाच्या बैठकीमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत, संदीप देशपांडे आहेत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे। तर दुसरीकडे युती झाली आहे तरी सुद्धा उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे इच्छुकांनी शिवतीर्थावरती गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। संकेत वरक आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। संकेत, खरं तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली त्यानंतर अजून सुद्धा जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं दिसतंय। नक्कीच समज आपण जर पाहिलं तर एक 4 दिवसांपूर्वी म्हणजे 24 तारखेला ठाकरे बंधूंची युती ही अधिकृतरित्या जाहीर केली गेली आणि त्यानंतर कुठेतरी वाटलं होतं जे जागा वाटपाचा जो तिढा आहे तो लवकरात लवकर सुटेल आणि जागा वाटप जे आहे ते होईल आणि एबी फॉर्म्स दिले जातील। खरं तर आपण जर पाहिलं तर मंगळवारी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि आत्ता सकाळपासून किंवा दुपारपासून आपण म्हटलं पाहिजे राज ठाकरे जिथे राहतात दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी, त्या निवासस्थानी आणि त्याच्याच बाजूला मनसेचं ऑफिस सुद्धा आहे। तिथे इच्छुक जे आहेत मनसे त्यांची गर्दी सुरू झालेली आहे येण्याची। कुठेतरी संभ्रम आहे की अजून तिकीट दिलेलं नाहीये, कुठेतरी प्रचार करायचा आहे लोकांना। जे इच्छुक आहेत त्यांना जर तिकीट मिळालं तर त्यांना प्रचार करावा लागणार आहे। त्यासाठी इच्छुकांची सुद्धा आपण काही वेळापूर्वी इकडे गर्दी झाली होती खूप जास्त आणि महत्त्वाचं म्हणजे नेत्यांची बैठक सुद्धा या साईडला माझ्या मागे जे ऑफिस आहे तिथे सुरू आहे। बाळा नांदगावकर उपस्थित आहे, नितीन सरदेसाई आणि थोड्याच वेळापूर्वी अमित ठाकरे सुद्धा मनसेच्या कार्यालयात गेले। कुठेतरी युद्ध पातळीवरती या सगळ्या मीटिंग्स, या सगळ्या बैठका सुरू आहेत। त्याच्यामुळे लवकरात लवकर आम्हाला कुठेतरी एबी फॉर्म्स मिळावे, लवकरात लवकर आम्हाला एक क्लॅरिटी मिळावी बेसिकली, की जेणेकरून आम्हाला ग्राउंडवरती प्रचार करता येईल असं सर्व इच्छुकांचं किंवा सर्व स्थानिक जे नेते आहेत किंवा नेते कार्यकर्ते आहेत मनसेचे त्यांचं असं म्हणणं। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कल्याण असेल किंवा कल्याणमध्ये मनसे जर 50 जागा लढवत असेल तर तिकडे एबी फॉर्म्स आहेत ते रवाना झालेले आहेत। ठाण्यात अविनाश जाधवांकडे एबी फॉर्म्स दिलेले आहेत, ते उद्यापासून त्या एबी फॉर्मचं वाटप होईल। पण तिढा जो आहे सध्या किंवा जो एक संभ्रम जो आहे सध्या तो फक्त मुंबईपुरता आहे आणि मुंबईत अजूनही थेटपणे असे एबी फॉर्म्स अजून वाटण्यासाठी वाटणं सुरू केलेलं नाहीये। आज शनिवार आहे, एक संकेत आणि तसा प्रचाराला वेळ सुद्धा कमी आहे, त्यामुळे उमेदवारांनाही प्रचाराची गडबड आहे। काय काय घडामोडी घडतात पाहावं लागेल। धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्व लोकप्रतिनिधींची शिवसेना भवनामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलंय। कुणी येवो अथवा न येवो आपण लढणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। भाजपाने फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघालेत असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलाय। इतकी वर्ष लढलो म्हणून कुणीही मुंबई हिसकावून घेऊ शकलं नाही असाही दावा त्यांनी केलाय। आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। शिवसेना त्यांना का खतम करायची आहे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसरा कोणताही काटा त्यांच्या खिशात अडकू शकत नाही, म्हणून त्याने शिवसेना खतम करायची। एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो। युती असते, आघाडी असते तेव्हा 100% आपल्या मनासारखं होत नाही ना, 100% त्यांच्या मनासारखं होत ना, आणखी कोण तिसरा पक्ष असेल तर ना त्यांच्या मनासारखं होत। काही जागा या आपल्या हक्काच्या असतात, काही जागांनी सोडाव्या लागतात, काही जागा त्यांच्या हक्काच्या असतात, काही जागांनी त्यांना सोडाव्या लागतात। त्या मीटिंगमध्ये जास्तीत जास्त शिवसैनिकांना आणि हे सगळे पक्ष करतात समजवायचं असतं। काही ठिकाणी व्यवस्थित नेटका वाटप होतं, काही ठिकाणी राग रुसवे असूनही पुन्हा दिलजमाई होते आणि ही सीट निवडून येते। मुंबई हिसकून देणार नाही, मुंबई तोडू देणार नाही, गद्दारांना गाडून टाकू, हे काय तुम्हाला नवीन आहे का? हे गेले 25 वर्ष हीच वाक्य आहे। कुठं कोण मुंबई तोडतंय, कोण मुंबई तोडणार आहे? 25 वर्ष आपण राजकारणातली जर बघितली, भाषणं जर बघितली, ती दर 5 वर्षांना मुंबई तोडण्याचा कुटील डाव विरोधक आखत आहेत अशा पद्धतीचीच भाषणं होतात आणि त्याच्यातनं काय मुंबईकरांना जास्त आउटपुट मिळेल असं मला वाटत नाही।
महायुतीचाच महापौर हा मुंबईवर होईल.